अकोला शहरातील कचरा संकलन व्यवस्थेवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे। स्वच्छता दूत वाहन चालकांनी वेतन व मूलभूत सुविधांच्या मागण्यांवरून 10 फेब्रुवारीपासून काम बंदाचा इशारा दिला आहे। अकोला शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वच्छता दूत वाहन चालक व हेल्पर यांनी विविध प्रलंबित मागण्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अर्बन इन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड नागपूर या कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने हे काम चालते। मात्र गेल्या 5 महिन्यांपासून वेतन, पीएफ व ईएसआय संदर्भातील समस्या प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला। मासिक 15,000 रुपये पगार असताना खात्यात केवळ 12,000 रुपये जमा होत असून उर्वरित रक्कम ईएसआय कपात दाखविली जाते, असा दावा चालकांनी केला आहे। तसेच पीएफ रक्कम जमा नसल्याची तक्रार असून अनेक कर्मचाऱ्यांना ईएसआय कार्ड, नियुक्तीपत्र व ओळखपत्र मिळालेले नाही। सुरक्षा किट शिवाय काम करावे लागत असल्याचाही आरोप आहे। दरम्यान पगार वेळेवर जमा करावा व सर्व कायदेशीर सुविधा द्याव्यात। शहरातील सर्व कचरा घंटागाड्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। त्यामुळे अकोल्यातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यांचं म्हणणं आहे की तुम्ही वसुली करून द्या आम्हाला। आता हे वसुली जे होतं, पहिले आम्ही स्वयंरोजगार होतो, त्याच्यामध्ये आम्ही 30 रुपये प्रति घर हे पावती दिलेली होती, त्याप्रमाणे आम्ही वसूल करत जाऊ। कॉन्ट्रॅक्ट घेतला, कॉन्ट्रॅक्ट मध्ये हा मुद्दा नाही आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य करून त्यांची जे 50 रुपयाची पावती आहे हे आम्ही वसूल करून देत आहे। आणि त्यांचं सुरुवातीला असं म्हणणं होतं की बा जेवढी काही वसुली होते तुमची तेवढी आम्हाला करून द्या, पण आज आमच्यावर अन्याय करत आहेत की आम्हाला 40,000 50,000 रुपये वसुली करून आणा। आमच्या एका गाडी मागे मेंटेनन्स 40,000 आहे, तुम्ही 40 ते 50,000 रुपये आम्हाला कमवून आणून द्या, अन्यथा तुमची चार्जेस जमा करा, आम्हाला तुमची गरज नाही आहे। माझे बंधू आहेत, आज असे काही एरिया आहेत की त्या एरियामध्ये 1 रुपया शुल्क सुद्धा वसूल होत नाही। त्यांनी कुठं जायचं? महिनाभर काम केल्यानंतर सुद्धा त्यांना आज हे पेमेंट वेळेवर देत नाही आणि चार्जेस जमा करायची धमकी देत आहे। यांनी जायचं तर कुठं जायचं? यांच्यासाठी कोण न्याय देणार आहे आम्हाला? आम्ही न्यायासाठी सर्वांपुढे हात पसरले, आमच्या मागे कुठलाच सपोर्ट नसल्यामुळे, आणि हे जे अधिकारी आहेत हे पण आमची आजपर्यंत वोट घेत नाहीत, कुठल्याच गोष्टीने आम्हाला सपोर्ट करत नाही आहेत। त्याच्यामुळे आम्ही हे आज शेवटचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे।